नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये मित्रांनो, आजच्या भागामध्ये तर त्यांनी खूप असं छान दाखवलेलं आहे. म्हणजे इकडे नंदिनी आणि जीवा बसलेले असतात कॅफेमध्ये. तर तेव्हा नंदिनी जीवाला सांगते, की मला ना फास्ट ट्रॅकवरती डिव्होर्स हवा आहे. तर जीवा एकदम छान प्रकारे तिला सगळं काही समजावून सांगतो आणि तिला थोडंफार कन्व्हिन्स करतो. पण नंदिनी तर आता तरी काही कन्व्हिन्स झालेली नाहीये, पण होईल ती नक्कीच कन्व्हिन्स होईल. जीवाकडे बघून तर तसं वाटतंय. म्हणजे तो काही प्रयत्न सोडत नाही. पण त्याने एकदम छान पद्धतीने नंदिनीला मात्र समजावून सांगितलेलं आहे मित्रांनो. नंदिनीला ते पटलेलं असतं, पण तिचं मन मानत नाहीये ना आत्ता तरी. तर तेव्हा काव्याने सुद्धा इकडे रेड वेल्वेट पेस्ट्री वगैरे शेवटी पार्थच्या हातामध्ये कशीबशी बसवलेली आहे आणि तिने सुद्धा एकदम छान प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा म्हणजे इकडे काव्या नंदिनीसोबत बोलायचा प्रयत्न करते आणि तिला तिच्या जरा जवळ जाण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे जेव्हासुद्धा अगदी पार्थच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो. पण हे दोघेसुद्धा अजून रागात आहेत ना मित्रांनो, त्यामुळे हे दोघेसुद्धा त्या दोघांच्या सोबत काही बोलत नाहीयेत. पण बोलतील हळू मित्रांनो. तर बघूयात आपण सुरुवातीपासून आजच्या भागात काय-काय घडले ते. तर इकडे आता जीवा आणि नंदिनी अखेर त्या कॅफेमध्ये टेबलवरती बसतात. तर तेव्हा नंदिनी बोलायला सुरुवात करणारच असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "काहीतरी खायला ऑर्डर करू का? तू माझी इतका वेळ वाट बघत बसली होतीस ना आणि तू काही खाल्लेलं नसणारच आहेस. भूक तर लागलेली असेलच ना तुला आणि घरी तू सगळ्यांची जेवणाची किती काळजी घ्यायचीस. पण तू आत्ता घरी नाहीयेस. म्हणजे आय मीन आपल्या घरी तू नाहीयेस ना आणि तू तिथे वेळेत जेवतेस ना?" असं तो सर्व काही विचारत असताना आता नंदिनी म्हणजे त्याला थोडंसं इग्नोर करते आणि त्या वेटरलाच हाक मारते. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणत असतो, "अगं तू थांब ना, मी ऑर्डर करतो ना चकाचक बाई." आणि असं चकाचक बाई त्यानं परत म्हटल्यानंतर नंदिनी थोडंसं रागाने त्याच्याकडे बघते. तर तेव्हा जेव्हा तिला सॉरी असं म्हणतो आणि नंदिनी असं परत तिला म्हणतो आणि "थांबा ना, मी ऑर्डर करतो ना," असं म्हणून तो आता त्या वेटरला म्हणतो, "दादा 2 स्पेशल चहा आणि मस्का आणि हा ऑर्डर आता आरामात घ्या, घाई काही नाहीये." असं तो म्हणत असताना नंदिनी आता अखेर त्याच्यावरती चिडते आणि त्याला म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही हे?" तर तेव्हा जेव्हा त्या वेटरला तिथून घालवूनच देतो. तर नंदिनी त्याच्यावरती चिडलेली असते. तर जीवा तिला थोडंसं शांत करायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो, "अगं नंदिनी सॉरी, तू अजूनही माझ्यावरती चिडलेली आहेस का?" तर तेव्हा नंदिनी एकदा त्याच्या नजरेमध्ये बघते, ती परत खाली बघते. तर तेव्हा जीवा तिला परत विचारतो, "बोल ना नंदिनी काहीतरी." तर नंदिनी आता जीवाला म्हणते म्हणजे त्याला बोलते, मी याच्या अगोदर ना तुम्हाला जर दुखावलं असेल ना, तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "नाही अगं नंदिनी, खरंच नाही. तू ना मला अजिबात दुखावलेलं नाहीयेस. तू बोल ना." तर तेव्हा नंदिनी आता मूळ मुद्द्यावरती हळू येऊ लागते. म्हणते, "हे बघा जीवा, जे झालेलं आहे ना, ते आपण बदलू शकत नाही. कदाचित तेच ना आपल्या नशिबात लिहिलेलं होतं आणि कदाचित तेच आपलं नशीब होतं. नशीब बदलता येत नाही, पण निर्णय बदलता येतात." तर जेव्हा म्हणजे काय असं तिला विचारतो. म्हणजे त्याला थोडंसं नंदिनीचं सिरियसनेस जाणवत असतं आणि त्याला भीती वाटत असते. तर तेव्हा त्या भीतीपोटीच तो विचारतो. तर नंदिनी पुढं म्हणते, "मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला आणि तसंच कधी काळी ना मी डिव्होर्स घेण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता आणि आता ना मी माझा निर्णय बदललेला आहे." तर जेव्हा परत घाबरत तिला विचारतो, "म्हणजे तू कुठला निर्णय बदललेला आहेस?" तर नंदिनी सांगते, "मी ना पुढच्या 3 महिन्यानंतर तुमच्याशी डिव्होर्स घेऊ शकत नाही." आणि असं तिने सांगितल्यानंतर जीवा घाबरत असतो आणि एकदमच तो म्हणतो, "अच्छा असं आहे का?" आणि त्याला काही कळेनासंच झालेलं असतं. आणि आता इथे त्यांनी दाखवलेलं आहे मित्रांनो, म्हणजे नंदिनीचं आणि याचं बोलणं अर्धवटच इथे थांबवलेलं आहे आणि त्यांनी परत सीन चेंज केलेला आहे. तर बघूयात नंदिनी पुढे काय म्हणते ते. आणि आता इकडे देशमुखांच्या घरामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे. पार्थ थकून वगैरे आलेला असतो आणि तो सोफ्यावरतीच बसलेला असतो. इतक्यातच आता दरवाजाची बेल वाजते आणि तेव्हा पार्थ उठतो आणि कोण आहे असं म्हणत बाहेरच्या दिशेने जातो. तर तेव्हा एक डिलिव्हरी बॉय तिथे आलेला असतो आणि पार्थला तो विचारतो, "पार्थ देशमुख तुम्हीच आहे का? तर तुमचंच पार्सल आलेलं आहे." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "पण मी पार्सल वगैरे काही मागवलेलं नाहीये." असं तो सांगतो. तर तेव्हा डिलिव्हरी बॉय आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यावरचं नाव वाचून पार्थला सांगतो, "पण सर, इथं तर तुमचंच नाव आहे." आणि असं तो बोलत असताना इतक्यातच आता पार्थच्या मोबाईलवरती काव्याचा फोन येतो आणि पार्थला लक्षात येतं, की हे पार्सल काव्यानेच पाठवलेलं आहे आणि पार्थ लगेचच काव्याचा फोन कट करून टाकतो. तर इकडे काव्या चिडते आणि म्हणते, "अरे, माझा फोन कट केला.
म्हणजे काय? ठीक आहे. हो देशमुख थांबा. तुम्हाला माहिती नाहीये तुमची बायको किती हुशार आहे ते. आता तुम्ही बघाच तुमची माझी हुशारी. असं ती बोलत असते आणि इकडे पार्थ त्या डिलिव्हरी बॉयला सांगतो, "मला पार्सल नको आहे. तुम्ही जा इथून." असं तो बोलत असताना आता काव्या चक्क त्या डिलिव्हरी बॉयच्या मोबाईलवरतीच फोन करते. आणि तो डिलिव्हरी बॉय फोन उचलतो आणि म्हणतो, "हां मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होतो, कारण सर तुमचं पार्सल घेत नाहीयेत." तर इकडून काव्या म्हणते, "हो, मला माहिती आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही फोन स्पीकरवरती टाका." असं तिने सांगितल्यानंतर हा डिलिव्हरी बॉय लगेचच फोन स्पीकरवरती टाकतो. तर काव्या म्हणू लागते, "अहो देशमुख, ऐकताय ना देशमुख?" तर तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. तो वेगळ्याच फेजमध्ये गेलेला असतो. तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, "अहो सर, उत्तर द्या ना प्लीज. मला ना दुसरीकडे डिलिव्हरीला जायचं आहे." तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे थोडंसं रागाने बघतो. तर तो डिलिव्हरी बॉय काव्याला फोनवरती बोलू लागतो, "मॅडम, तुमचं काही वाजलेलं आहे का आपापसात? कारण सर ना माझ्याकडे पाहून खुन्नस देतायत. मला भीती वाटते हो. आणि जे काही आहे ना ते मॅडम तुम्ही प्लीज बोला ना पटकन." तर तेव्हा काव्या म्हणू लागते, "देशमुख ऐकताय ना तुम्ही माझं? ठीक आहे ना, नका बोलू माझ्याशी. आठवते का? कधी काळी मोहिते सदनमध्ये तुम्ही ना डिलिव्हरी बॉय म्हणून आलेला होतात माझ्याकडे. रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आला होतात. मग आज माझ्याकडून छोटीशी ट्रिक आहे असं समजा आणि घ्या ना ती पेस्ट्री." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नको आहे मला." तर काव्या म्हणते, "असं नका करू ना पार्थ. आठवा बरं तुम्ही जेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणून रेल्वे वेट पेस्ट्री घेऊन आला होतात ना, तेव्हा मी सुद्धा अशीच चिडलेली होते आणि तुम्ही सुद्धा हे असेच माझ्यासारखे क्यूट प्रयत्न करत होतात. आठवलं का तुम्हाला?" आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थला तो क्षण आठवतो. ज्यावेळेस तो डिलिव्हरी बॉय बनून काव्याच्या घरी गेलेला असतो आणि काव्याने त्याच्या तोंडावरचा मास्क काढलेला असतो आणि टोपी सुद्धा काढलेली असते. तर काव्या पुढं म्हणू लागते, "बरं मला एक गोष्ट सांगा, माझ्या प्रिलिम्सच्या आदल्या रात्री ना मी तुम्हाला सांगितलं होतं, की रेड वेल्वेट पेस्ट्री ऑर्डर करायला. त्या रात्रीची राहिलेली ऑर्डर ना आज मी कंप्लीट करते असं समजा आणि हे बघा आपण एकत्र ही लवकरच खाऊया ना पेस्ट्री. पण आता हे तुमच्या मैत्रिणीचं प्रेम समजा आणि घ्या ना ते." आणि असं ती बोलत असताना आता पार्थ त्याच्या हातामधून मोबाईल काढून घेतो आणि स्पीकरवरून काढून बाजूला येऊन काव्यासोबत बोलू लागतो. तिला म्हणतो, "प्रेम, प्रेम हा शब्द ना मी माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीमधून पुसून टाकलेला आहे. प्रेम सोडून काहीसुद्धा बोला." असं तो थोडंसं रागारागातच बोलत असतो आणि तो एकदम सीरियस असतो मित्रांनो. तर काव्या म्हणते, "बरं ठीक आहे. मैत्री समजा, हट्ट समजा, विनंती, अर्ज काहीही शब्द या गोष्टीला द्या. पण प्लीज ही पेस्ट्री घ्या." तर पार्थ तिला म्हणतो, "मी बोलतोय काय आणि तुम्ही वागताय काय? कळतंय का तुम्हाला?" तर तेव्हा काव्या म्हणू लागते, "नाही कळत." तर पार्थ आता रागारागात तो मोबाईल त्याच्या हातामध्ये देतो आणि त्याला म्हणतो, "मला नको आहे पेस्ट्री, म्हणजे पार्सल नको आहे, तुम्ही इथून जा." तर तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणतो, काव्यासोबत म्हणतो, त्याला विचारतो, "हां मॅडम, मी आता काय करू आता?" तर काव्या त्याला म्हणते, "तुम्ही ना एक काम करा, त्यांना विचारा किती वाजलेत. मग ते घड्याळामध्ये बघतील, हात वर करतील ना, मग त्यांच्या हातावरती ती पिशवी लटकवा आणि निघा तिथून." तर तो डिलिव्हरी बॉय विचारतो, "अहो मॅडम, पण त्यांनी मला जर फटकावलं तर मी काय करू?" तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो ते नाही तसं करणार. तुम्ही करा ना मी काय सांगते ते." तर तेव्हा पार्थ इकडून म्हणत असतो, "अहो तुम्ही जा इथून." तर आता काव्याने सांगितल्याप्रमाणे तो डिलिव्हरी बॉय पार्थला विचारतो, "सर किती वाजलेले आहेत?" तर तेव्हा पार्थ म्हणजे बरोबर काव्याने सांगितल्याप्रमाणे घड्याळ बघत असतो आणि तेव्हा तो डिलिव्हरी बॉय बरोबर त्याच्या हातामध्ये ती पिशवी लटकवतो आणि "सॉरी सर" असं म्हणून तिथून पळत निघून जातो. तर पार्थ त्याला एक्सक्यूज मी असं म्हणून थांबवायचा प्रयत्न करत असतो. पण तो तिथून सटकतो आणि काव्याचा प्लॅन बरोबर सक्सेस होतो आणि ती इकडे हसू लागते आणि म्हणते, "शाब्बास काव्या, आता काय होईल माहिती आहे का? आता माझा बोकाना चिडेल, त्या पार्सलकडे रागाने बघेल. आता ते पार्सल रागाने फेकायला जाईल, पण तो थांबेल आणि बरोबर इकडे असंच होतं. पार्थ त्या पार्सलकडे रागाने बघतो आणि ते फेकून देणारच असतो आणि परत थांबतो. तर काव्यापुढे इकडं म्हणते, "मी दिलेला आहे म्हणून नाही, पण अन्नाचा अपमान नको ना म्हणून ते थांबतील." तर पार्थ बरोबर इकडे मनात तेच वाक्य बोलतो. काव्यानं पाठवलेलं आहे म्हणून काय झालं? अन्नाचा अपमान नको करायला. आणि त्यानंतर आता तो ती पेस्ट्री घेतो आणि आतमध्ये येतो. तर आता काव्या इकडे बोलू लागते आणि साइड बाय साइड त्यांनी आता हे दाखवलेलं आहे. इकडचा सीनसुद्धा आणि आता इकडचा सीनसुद्धा. तर आता काव्या म्हणते, "देशमुख आता विचार करतील. काय करू?" असं म्हणतील आणि काहीतरी ठरवून ना किचनमध्ये जातील आणि पार्थ बरोबर किचनमध्ये जातो. तर काव्या आता म्हणत असते इकडे, "आता ना माझा बोका फ्रीज उघडेल आणि त्यामध्ये मी दिलेली पेस्ट्री ठेवेल आणि मग फ्रीजचं दार ते बंद करतील." असं म्हणून ती बोलत असते आणि पार्थ बरोबर इकडे सगळं काही तेच करत असतो
आणि त्यानंतर ती पुढं म्हणते आणि आता परत ना लगेच ते दार उघडतील आणि मग ती पेस्ट्री कोणी खाऊ नये म्हणून ती कव्हर करायसाठी एखादं भांडं वगैरे त्या पेस्ट्रीसमोर ठेवतील आणि पार्थ बरोबर इकडे तेच करतो आणि त्यानंतर तो फ्रीजचा दरवाजा बंद करतो. तर तेव्हा काव्या इकडे म्हणू लागते, "पार्थ देशमुख, मी तुम्हाला इतकी ओळखते ना, की मी खात्रीने सांगू शकते, की ती पेस्ट्री ना तुम्ही आता नाही खाल्ली ना, तर रात्री का होईना तुम्ही नक्की खाल, मला माहिती आहे." असं म्हणून ती आपला मोबाईल बघते आणि त्याच्यावरती पार्थचा फोटो असतो आणि त्या फोटोला ती म्हणते, "लव्ह यू देशमुख" असं म्हणून ती खूप खुश असते आणि तिचा प्लॅन म्हणजे प्रयत्नांचा इथे सक्सेसच होतो आणि थोडासा काही होईना होतो आणि तिने बरोबर पार्थला ओळखलेलं असतं मित्रांनो. तर आता इकडे परत त्यांनी जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे. जीवा आता नंदिनीला विचारतो, "तू काय म्हणालीस नंदिनी? आता तू पुढच्या 3 महिन्यानंतर डिव्होर्स घेऊ शकत नाहीस. म्हणजे आपला डिव्होर्स तुला घ्यायचा नाहीये." असं तो स्वतःलाच म्हणतो आणि खात्री करून घेतो आणि त्यानंतर जोरात ओरडतो, "येस, येस!" असं म्हणतो जोरात म्हणजे उठूनच उभा राहतो आणि म्हणतो परत, "येस, येस!" तर तेव्हा सर्व कॅफेमधले सर्वजण त्याच्याकडे धक्क्याने बघू लागतात. तर जीवा आता त्यांची माफी मागतो आणि म्हणतो, "सॉरी, सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी." आणि वरती बघून तो म्हणतो, "थँक यू सो मच. तू आहेस यार. तू माझ्या बाजूने आहेस." आणि नंदिनीला म्हणतो, "तू माझ्याबरोबर अगं मला माहिती होतं नंदिनी, अगं तू तुझं मन खूप मोठं आहे. तू ना डिव्होर्स नाही घेणार ना. तू मला नक्की माफ करणार. मला माहिती होतं. जीवानंदिनी ना आयुष्यभर सोबतच राहणार. जोपर्यंत नात्यामध्ये आवरणं आहे आणि सावरणं आहे ना, तोपर्यंत जीवानदिनीला कोणी सुद्धा वेगळं करू शकत नाहीत." असं तो बोलत असताना आता नंदिनी म्हणते, "पण मी या दोन्ही नावांना ना वेगळं करत आहे. आता वेगळं होण्यातच ना आपलं भलं आहे जीवा. मी तुमच्यासोबत ना 3 महिन्यानंतर डिव्होर्स घेऊ शकत नाही, कारण मला ना फास्ट ट्रॅकमध्ये डिव्होर्स हवा आहे." आणि असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला परत काही कळेनासं होऊ लागतं आणि तो धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागतो. तर आता इकडे या मोहितेंच्या घरामधला सीन त्यांनी आता दाखवलेला आहे. इकडे अनिशा काव्यासोबत असते आणि ती काव्याला म्हणत असते, "अगं तू काय सांगतेस? तू पार्थ जेजूंच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवलीस?" तर काव्या म्हणते, "हो, हो अनिशा. अगं पार्थ देशमुखांनी ना ॲटिट्यूड दाखवला त्या डिलिव्हरी बॉयला. म्हणाले, की मला नको आहे हे पार्सल घेऊन जा. पण मी आहे काव्या." त्या डिलिव्हरी बॉयला ना स्मार्ट आयडिया दिली. त्याला म्हणाले, "ऐका सरांना विचारा किती वाजलेत, मग सर त्यांचं घड्याळ बघायला हात वर करतील. मग पटकन ती पार्सलची पिशवी त्यांच्या हातावरती लटकवा आणि तिथून सटका." असं तिने सांगितल्यानंतर अनिशा मोठमोठ्याने हसू लागते आणि तिला जाऊन मिठीच मारते आणि म्हणते, "अगं कसली सॉलिड आहेस गं तू." तर तेव्हा काव्या म्हणते, "आय नो, आय नो काव्या सॉलिड आहे आणि म्हणूनच तर हा बोका फसलेला आहे ना आणि आता ना त्या रेड वेल्वेट पेस्ट्रीसुद्धा खावी लागणारच आहे त्यांना." तर अनिशा म्हणते, "अगं खातील गं, तू नको काळजी करूस आणि त्यांचीही खारुताई आहेच की मॅनिफेस्ट करायला, पेस्ट्री खावी म्हणून त्यांनी." तर काव्या म्हणते, "हो, खातील, 100% खातील आणि मला स्वीकारतील सुद्धा आणि तोपर्यंत ना मी माझे प्रयत्न 100% करत राहणार आहे." कारण अनिशा गुरुजी नेहमी म्हणतात ना, प्रेम आपल्याला दुबळं बनवतं, पण प्रेमातच सगळं काही मिळवण्याची ताकद असते. तर अनिशा तिला विचारते, "हो गं, अगं कोणते गुरुजी म्हणाले असं?" तर तेव्हा काव्या सांगू लागते, "अगं आपल्या कॉलेजच्या प्रेमायसिसमध्ये आपल्याला ते गुरुजी भेटले नव्हते का? ज्यांनी आपल्याला त्यांचे संकेत सांगितलेले होते, ते देशमुखांचे गुरुजी." तर अनिशा थोडीशी घाबरते म्हणते, "अरे बापरे! त्या गुरुजींचं तर राहूच दे बाबा. असले गुरुजी ना आयुष्यातच नको. अगं ते गुरुजी आहेत ना, त्यांना संकेत द्यायचे असतात का त्याच्यावरती सोल्युशन द्यायचे असतात. ते गुरुजी आहेत म्हटल्यानंतर सोल्युशन द्यायचे असतात ना." आणि तिला विचारते म्हणते, "काव्या अगं तू एक काम कर ना, तू डायरेक्ट त्यांना विचार ना, की काव्यार्थ कधी एकत्र येतील?" तर तेव्हा आणि त्यांचं काय उत्तर देतील ते असं विचार आणि ते सांग मला ते काय म्हणतील ते. तर काव्या म्हणते, "अगं तसं नाहीये अनिशा. त्या प्रश्नाचं उत्तर ना मला स्वतःलाच शोधावं लागेल. मलाच काहीतरी करायला लागेल अगं अनिशा. पण नेमकं काय करायला लागेल ना तेच काही कळत नाहीये." तर अनिशा म्हणते, "काव्या तुला एक विचारू का? पार्थ जिजू जरा ओव्हर करतायत असं नाही वाटत का तुला?" "अगं नाही म्हणजे ते ना ग्रीन फ्लॅग आहेत ना. त्यांनी तुला समजावून घ्यायलाच हवं आणि पास्ट पास्ट असतो. तर त्यांनी तो स्वीकारून पुढे जायला हवं ना. शेवटी काय प्रेझेंट इम्पॉर्टंट असतो बॉस, पास्ट नाही." तर तेव्हा काव्या म्हणते, "अगं अनिशा, मला ना माझा पास्ट विसरायला किती वेळ लागला सांग बरं?" तर अनिशा म्हणते, "मला ते आठवायचं पण नाहीये बाबा. तुला ना खूप वेळ लागलेला होता." तर काव्या म्हणते, "एक्झॅक्टली मला जेवढा वेळ लागला होता ना, तर मग पार्थना तर थोडासा वेळ द्यायलाच हवा ना. म्हणजे काव्यासाठी वेगळे नियम
आणि पार्थ देशमुखांच्यासाठी वेगळे नियम, असं का? आणि कसं आहे ना अनिशा, ही जर आधीची काव्य असती ना तर तिला काही सुद्धा फरक पडला नसता. सगळं काही इग्नोर केलं असतं तिने. म्हणाले असते की मला काहीही फरक पडत नाही त्याने. पण आत्ताची काव्य तशी नाहीये. खरं सांगू का? पार्थ देशमुखांच्यामुळेच ना मला खरी काव्य उलगडलेली आहे. आणि तो माणूस ग्रीन फ्लॅग आहे म्हणून त्याने सगळं काही मान्य करावं असं कुठं असतं? आता ही मानिनीचं वाक्य इथे बोलत असते ना मित्रांनो, कारण मानिनीने सांगितल्यामुळेच तिला ही उपरती झालेली असते. तर काव्य पुढे म्हणते, "अगं माणूस आहे तो, एआय नाहीये." तर अनिशा म्हणते, "अगं खरं आहे गं तुझं, पण मी ना आधीच्या पार्थ जीजूंना खूप मिस करते यार." तर काव्या म्हणते, "परत येतील ते, परत येतील, नक्की येतील. आणि बघ एक दिवस ना ते स्वतःहून मला ॲक्सेप्ट सुद्धा करतील आणि म्हणतील फिसकारलेली मांजर आणि तुला खारुताई सुद्धा अशी हाक मारतील. तोपर्यंत ना मी अशीच प्रयत्न करत राहीन." आणि घड्याळामध्ये ना जेव्हा 11 वाजून 11 मिनिटं होतील ना, तर तेव्हा मी सतत हेच मॅनिफेस्ट करत असते. खरंच अगदी मनापासून. कारण मॅनिफेस्टेशनमध्ये काय ताकद असते ना, हे त्यांनीच मला शिकवलेलं आहे. आणि आता तू बघ, मॅनिफेस्ट करून ना मी त्यांनाच माझ्या आयुष्यामध्ये परत आणेन आणि आणेन परत. पण हा डिसेंबर वाईट गेला गं, पण जानेवारी नक्कीच चांगला जाईल. तर अनिशा आता तिला विचारते, "पण आता तुझ्या ताईचं काय करशील गं तू? तिने तुझ्यावरती अन्याय केलेला आहे. हा जो तिच्याकडे गिल्ट आहे ना, तो कसा दूर करशील तू?" तर काव्या सांगते, "अनिशा ताईचा गिल्ट ना तेव्हाच दूर होईल, जेव्हा ना ती जीवाला माफ करून त्याचा स्वीकार करेल. आणि तिला ना आता सारखं हेच वाटते की तिच्यामुळे ना मला माझं प्रेम मिळालं नाही. पण तुला खरं सांगते अनिशा, आता ना मला असं खूप वाटतंय की जीवा तिच्याच नशिबात होता गं. आणि होता काय आहे गं, आहेच. आणि माझ्या नशिबात माझा ग्रीन फ्लॅग, माझा आर्किटेक्ट बोका पार्थ देशमुख. आणि खरं सांगू का, कोणीच कोणाचं काहीच हिरावून घेतलेलं नाहीये. आता हेच बघ ना, ज्या जोड्यांना लग्नाचा खडतर प्रवास बघून डिव्होर्सच्या वाटेवरती चालायला लागलेल्या होत्या, त्याच जोड्यांना 3 महिन्यांनी ही वाट अगदी मऊसूत वाटायला लागलेली आहे. आणि आता या जोड्या वेगळ्या होणार नाहीत अनिशा. हॅपी एंडिंगच्या फिनिश लाईनपर्यंत त्या नक्कीच पोहोचतील. डिव्होर्स नावाचा डोंगर त्याच्यावरती कधीच कोसळणार नाही, खात्री आहे मला. आणि असं आता ती या दोघांच्या मनामधलं बोलणं चालू असतं मित्रांनो. म्हणजे इथे काव्याने तर एक सिग्नल दिलेला आहे आपल्याला की यांचा डिव्होर्स तर पक्का होणार नाहीये. तर इकडे आता परत त्यांनी जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे. नंदिनीने असं बोलल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो डिव्होर्स असं परत मोठ्याने बोलतो. तर तेव्हा सर्वजण परत तिथे कॅफेमधले त्याच्याकडे बघू लागतात. आणि जेव्हा थोडंसं आता आजूबाजूला बघतो आणि नंदिनीला म्हणतो, "अगं नंदिनी काय बोलतेस तू? तुला फास्ट ट्रॅकवरती डिव्होर्स घ्यायचा आहे? अरे आर यू सीरियस?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो जीवा, कारण मला ना आता या लग्नामध्ये मी नाही राहू शकत." तर तेव्हा जीवा आता परत नंदिनीला समजावायचा प्रयत्न करण्यासाठी तिचा हात आपल्या हातामध्ये घेत असतो. तर नंदिनी आपला हातच मागे सरकवते. तर जीवा तिला म्हणू लागतो, "हे बघ नंदिनी, मला ना तुझा राग कळतोय गं." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो रागावलेले तर नाहीये मी. मी दुखावले गेलेले आहे. माझ्या बहिणीचं सुख ना माझ्यामुळे हिरावून गेलं ना, म्हणून दुखावले गेलेले आहे. माझ्या नवऱ्याचा विश्वास जिंकू शकले नाही ना, म्हणून मी हारलेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा डिव्होर्ससाठी तयार आहात. निदान मी माझ्या नजरेला नजर तर देऊन बघू शकेन ना." तर तेव्हा आता जीवा पूर्ण आतून हालून गेलेला असतो. कारण नंदिनी सीरियस असते, हे त्याला दिसत असतं. आणि तो म्हणू लागतो, "नाही, नाही नंदिनी हे बघ." असं म्हणून तो आता त्याची खुर्ची नंदिनीच्या एकदम जवळ घेतो आणि तिला एकदम शांतपणे समजावायचा प्रयत्न करू लागतो. तिला म्हणतो, "हे बघ नंदिनी तू शांत हो आणि आपण एक काम करूयात, जरा मागे जाऊयात ना, जरा विचार मागे जाऊन करूयात. आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे असं विचार कर. जरा शांतपणाने विचार कर. आज आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे आणि मी तुला ना माझ्या आणि काव्याचा सगळा काही भूतकाळ सांगितलेला आहे. आता तू काय करशील सांग बरं?" तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, "पण आता या सगळ्यावरती बोलून काय उपयोग आहे जीवा?" तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अगं असं काय करतेस? आता आपण बोलतोय ना, डिस्कस करतोय ना, तू सांग ना मला प्लीज. तुला काय सगळं काही सांगितलेलं आहे मी आणि आता तू काय केलं असतंस?" तर नंदिनी आता सांगते, म्हणते, "मी हे लग्न मोडलं असतं." तर जेव्हा म्हणतो, "तू माझ्यासाठी आणि काव्यासाठी ना हे लग्न मोडलं असतंस, बरोबर आहे ना? मग पुढे काय केलं असतंस?" आता तू असं तिला विचारतो. तर नंदिनी म्हणते, "मग काही नाही. मी ना थोडा वेळ घेतला असता. काही महिन्यांनी, काही वर्षानंतर सावरलं असतं स्वतःला." असं म्हणून सांगायचा ती प्रयत्न करत असते. तर मित्रांनो आता नंदिनी आता त्याला म्हणते, "हे बघा जीवा, आता मी स्वतःला तुमच्यासोबत नाही बघू शकत. 16 डिसेंबरला प्रोजेक्टरवरती मी जे काही पाहिलं ना, ते मी नाही विसरू शकत. आय एम सॉरी जीवा, पण त्या मिस केबद्दल पुन्हा-पुन्हा विचारून सुद्धा ना, तुम्ही मला तुमची म्हणजे मला काही सुद्धा सांगितलं नाही. माझी दिशाभूल करत राहिलात. हे माझ्या कायम लक्षात राहील जीवा. तुम्ही मला फ्रेंडशिप बँड बांधलेला होता,
पण तुमच्याकडून आपल्यामध्ये कधीच मैत्री नाही झाली. मी तुम्हाला मित्र मानलं, कायम मानलं, पण तुम्ही नाही मानलं. तुम्ही मला मैत्रीण मानलं असतं ना, तर तुम्ही मला विश्वासात घेऊन ना, कधीतरी हे सांगितलंच असतं. असो, आता सगळं काही ना सगळं संपलेलं आहे. सगळं काही तुटलेलं आहे. तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो, "अगं नंदिनी, मला तुटलेलं ना सगळं जोडता येतं." तर नंदिनी म्हणते, "पण मला ना तुटलेलं काहीसुद्धा नको आहे. म्हणजे जोडलेलं काहीसुद्धा नको आहे." आणि एक काय आहे ना, एखादा धागा तोडल्यानंतर जर त्याची परत त्याला जोडायचं म्हटलं तर गाठ बांधावी लागते ना, तर ती खूण तशीच कायम राहते आणि ती खूण ना कायम तुटलेल्या नात्याची आठवण करून देत राहते. आणि मला ना आता जोडलेलं जबरदस्तीने लादलेलं काहीसुद्धा नको आहे जीवा. मला ना आता मुक्ती हवी आहे. त्यामुळे तुम्ही ना मला डिव्होर्स द्या आणि मुक्त करा. असं ती सांगत असताना आता जीवा तर खूप मोठ्या धक्क्याने तिच्याकडे बघत असतो आणि त्याला आता कळालेलं असतं, की नंदिनी आता काही केलं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आणि मित्रांनो, आजचा भाग आता त्यांनी इथेच संपवलेला आहे. म्हणजे आता बघूया जीवा पुढे काय प्रयत्न करतो ते. आणि बहुतेक याच्यानंतर आता मित्रांनो, तो मोहिते सदनमध्ये राहायसाठी म्हणजे नंदिनीला मनवायसाठी तो तिथे जातो आणि तो नंदिनीला डिव्होर्स काही देत नाही. हे त्यांनी प्रोमोमध्ये दाखवलेलं आहे. तर बघूयात पुढील भागामध्ये आपण त्यांनी काय दाखवलेलं आहे ते. काव्य आणि नंदिनी आता इथे बसलेले असतात. तर तेव्हा काव्य नंदिनीला म्हणत असते, बाबा बोलत नाहीयेत, तू गप्प आहेस, पार्थसुद्धा काही बोलत नाहीयेत, एकटी पडलेला आहे गं मी. ज्या घरामधला कोपरानी कोपरा ना मला आपला-आपलासा वाटायचा ना, त्या घरामध्ये आता मला परकं वाटायला लागलेलं आहे." आणि असं ती बोलत असताना आता नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटत असतं. आणि इकडे आता परत त्यांनी देशमुखांच्या घरामधला सीन दाखवलेला आहे. आता इकडे जशी काव्या नंदिनीसोबत बोलायचा प्रयत्न करत असते, अगदी सेम तसंच इकडे आता जेव्हासुद्धा पार्थसोबत बोलायचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा हे सर्वजण जेवायसाठी बसलेले असतात. तर आता जेव्हा जेव्हा आपल्या ताटामधलं त्याला काहीतरी देत असतो, "हे घे ना माझ्याकडचं, हे घे ना." तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, "नाही, नाही, नको आहे मला." तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, "अरे काय असं काय करतोयस दादा? लहानपणापासून तर आपण सगळं काही वाटूनच खात आलेलो आहे ना." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर पार्थला थोडासा ठसका लागू लागतो. तर तेव्हा जीवा लगेचच उठतो आणि पाण्याचा ग्लास आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला म्हणतो, "1 सेकंद, मी तुझ्या डोक्यावरती पाणी तापतो." आणि असं तो म्हणत असताना आता पार्थला तो क्षण आठवतो लगेचच, ज्यावेळेस त्याने असंच काव्याच्या डोक्यावरती पाणी तापलेलं असतं. आणि ते आठवल्यानंतर पार्थ त्या जीवाला थोडंसं बाजूला सरकवतो आणि त्याला परत त्या गोष्टीचा थोडासा त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो, त्यांनी आजच्या भागामध्ये एवढंच दाखवलेलं आहे. तर भेटूया आपण परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.